धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंबऋषी साठी जन्म सोसियेले दुष्ट निर्दाळिले कित्येक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी अंबऋषी साठी जन्म सोसियेले दुष्ट निर्दाळिले कित्येक तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू अंबऋषी साठी जन्म सोसियेले दुष्ट निर्दाळिले कित्येक नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपारा अमुपा पांडुरंगा अपारूपा पांडुरंगा अपारूपा पांडुरंगा विनवितो रंगदास मी सेवक विनवितो रंगदास मी सेवक विनवितो रंगदास मी सेवक विनवितो रंगदास मी सेवक वचन ते ऐकावे ऐके वचन कमळापती मजरंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपणा असावे जवळी ज्ञानेश्वर भगवान विष्णू निवृत्ती भगवान हर सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो ज्ञान राजा 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 निवृत्ती सहजा गुरुवर्या गुरुते सदा गुरुवर्या निवृत्ती सहजा गुरुवर्या गुरुते सदा गुरुवर्या सोपान देवा मुक्ताई परेशा नमो सोपान देवा मुक्ताई परेशा नमो देवा मुक्ताये जगन्नाथ नमो सुपान देवा मुक्ताये नमो ज्ञान राजा नमो ज्ञान राजा निवृत्ती सहजा गुरुवर्या नमो सोपान देवा मुक्ताये परेशा ठावत्या सर्वेशा करातटी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं विठ्ठल 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 मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या धर्मरक्षावया अवतार घेसी धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाडीसी भक्तजना
अंबऋषी साठी जन्म सोसिले दुष्ट निर्दाळिले किती एक. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानी यांचे राजयोग्यांची माऊली साधकांचे मायबाप अखंड संजीवन समाधी घण महावैष्णव श्री ज्ञानोबाराया श्री ज्ञानोबारायांना प्रिय असणारे ज्ञानेश प्रिय वैराग्यमूर्ती श्री क्षेत्र दिहू निवासी जगत कल्याणासाठी वैकुंठ लोकाचा त्याग करून या भूतलावरती अवतरित होणारे जडजीवांच्या उद्धारासाठी कधीही न भंगणाऱ्या अभंगाची निर्मिती करणारे आणि भगवत भक्ती या पंचम पुरुषार्थाच्या साधनेच्या बळावरती काळाच्याही डोक्यावरती पाय ठेवून सदेह वैकुंठ गमन साधणारे जगद्गुरु श्री तुकोबाराया यांच्या गाथेतील 4 चरणांचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराया भगवान परमात्मा या भूतलावरती का प्रगट होतो, त्याच्या अवताराच्या पाठीमागची कारणमीमांसा काय आहे ती आजच्या अभंगातून प्रतिपादित करतात. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी 2 शब्दाचा अल्पसा परिहार देणं महत्त्वाचं आहे. तो म्हणजे असा, प्रतिवर्षाप्रमाणे भगवान परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने ग्रामस्थांच्या तन मन धनाच्या सहकार्याने महावैष्णव माऊली श्री ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधीने तथा जगद्गुरु तुकोबारायांच्या सदैव वैकुंठ गमनाने पुण्यपावन असलेला जिल्हा पुणे जिल्हा, या पुणे जिल्ह्यातील अनेक आदर्श परमार्थ करणारे तालुके, त्यापैकी हुतात्मा राजगुरू यांच्या नावावरून अलंकृत असलेला तालुका राजगुरुनगर तालुका आणि या राजगुरुनगर तालुक्यातील अनेक वाड्या, त्यापैकी चासजवळ असणारी ही आपली बहिरवाडी आणि या बहिरवाडीतील समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या तन मन धनाच्या सहकार्यातून खऱ्या अर्थानं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जन्माचा उत्सव आपण या ठिकाणी प्रतिवर्षी संपन्न करत आहोत. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं खूप चांगली कीर्तनं तुम्ही ऐकली. म्हणजे आत्तापर्यंत आपलं जेवण बालुशाही, गुलाबजामुन, श्रीखंड अशा प्रकारे झालेलं असावं, पण आज अचानक तुम्हाला बेसन पिठलं खावं लागणार आहे आणि तेही गरिबाच्या घरचं. विठाला कीर्तन म्हटलं की ही गुणीजन मंडळी फार महत्त्वाची असतात. आणि आज आपल्या या बहिरवाडी गावाचं भाग्य म्हणावं लागेल की अशी गोड गुणीजन मंडळी आणि या जन्माष्टमीच्या पर्व काळामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला लाभली. आणि तीही विशेष लाभली. का बरं? कारण हा जो पर्व काळ आहे हा पर्व काळ सामान्य नाही, हा विशेष पर्व काळ आहे. नाथ महाराज म्हणतात, पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमोत्तम शिवरात्री. ही 5 पर्व काळ विशेष सांगितलेले आहेत. म्हणून आपल्यालाही खऱ्या अर्थानं या विशेष पर्व काळावरती विशेष आणि अधिकार संपन्न महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक आपल्या या सप्ताहासाठी प्रतिवर्षी या ठिकाणी उपस्थित राहत असतात. त्यामध्ये पहिली पंचपदी आणि गोड चाल ज्यांनी आपल्यासमोर गायली ती त्या ठिकाणी महाराष्ट्राची गान कोकिळा आदरणीय त्या ठिकाणी आमचे ज्येष्ठ गुरुबंधू गोपाळ महाराज ढेमरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय गणेश महाराज हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच माझ्याबरोबर आलेले परभणी जिल्ह्याचं भूषण, तुम्ही अजून त्यांचा आवाज ऐकला नाही, नंतर ऐका. आदरणीय आमचे एकनाथ महाराज भालेराव खऱ्या अर्थानं जॉब करून व्यवसाय करून बरं का महाराज ते परमार्थ करतात आणि कुठलीही त्या ठिकाणी अपेक्षा नाही. वॉटरप्रूफिंगचं काम ते करतात. स्लॅब लिकेज वगैरे असेल तर आपला व्यवसाय पाहून ते त्या ठिकाणी परमार्थाचं कार्य करतात. तेही माझ्यासोबत त्या ठिकाणी आलेले आहेत. तसेच
या सर्वांना एक सूत्रामध्ये एक टाळामध्ये घेण्याचं काम ज्या दोन गुणीजनांकडून होत आहे ते आदरणीय डाव्या बाजूला असणारे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू सुभाष महाराज उबाळे उपस्थित आहेत. तसेच उजव्या हाताला आदरणीय दीपक महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. पाठीमागं असणारी आमची ही सर्व आळंदीतील बालगोपाळ मंडळी, विनेकरी बाबा, बहिरवाडीकर ग्रामस्थ मंडळी, माता मावल्या, पुरुष मंडळी, सप्ताह नियोजक आयोजक, सप्ताह कमिटी मंडळ आणि भैरवनाथ देवस्थान मंदिर ट्रस्ट या सर्वांच्या माध्यमातून तन मन धनाच्या सहकार्यातून हा उत्सव खऱ्या अर्थानं संपन्न होत आहे. एकदा सर्वांच्या चरणावरती विनम्र भावी अभिवादन करतो आणि ज्यांच्या माध्यमातून हा सुयोग माझ्या जीवनामध्ये लाभला, आदरणीय आमचे वारकरी निवृत्तीदादा यांनी त्या ठिकाणी सांगितलं, महाराज गोकुळ अष्टमीची सेवा आपण करावी आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवेला येण्याचा योग. विठाला विठाला धर्मरक्षावया अवतार घेशी, आपुल्या पाळीसी भक्तजना, अम्मऋषी साठी जन्म सोची येले, दुष्ट निर्दाळिले किती एक. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराया भगवान परमात्मा या भूतलावरती का प्रगट होतो त्याच्या अवताराची कारणमीमांसा या अभंगाच्या माध्यमातून प्रगट करतात. विठाला 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 विठाला. पेटी असली तर घेतली तरी चालेल बरं का? आहे का? आहे का? विठाला 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 आजचा विशेष पर्वकाळ त्या ठिकाणी आहे आणि तो म्हणजे काय असेल तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा धर्माची स्थापना करण्यासाठी या भूतलावरती अवतरित झाले. आपण जर या धर्म शब्दाचं चिंतन केलं आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली, आज नुसता भगवान परमात्म्याचा जन्म महोत्सव आहे असं नाही, मग कोणाचा आहे? वा, जगाची माऊली, अनाथाची माऊली, योग्यांची माऊली, महावैष्णव माऊली श्री ज्ञानोबारायांचाही आज जन्म उत्सव आहे. विठाला विठाला आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण पुढच्या वर्षी भगवान परमात्म्याच्या जन्म महोत्सवाच्या निमित्ताने तथा महावैष्णव माऊली ज्ञानोबारांच्या जन्म महोत्सवानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह असा उल्लेख आपल्या पत्रिकेमध्ये करा. विठाला 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 विठ्ठल राहू दे मग. विठाला 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 अगदी 1.25 तास आपल्याकडे वेळ आहे आणि या अगदी 1.25 तासामध्ये आपल्याला भगवान परमात्म्याच्या जन्म महोत्सवापर्यंत त्या ठिकाणी चरित्र म्हणा किंवा अभंगाचा भावार्थ त्या ठिकाणी श्रवण करायचा आहे. प्रस्तुत अभंगातून लक्ष द्या. जगद्गुरु तुकोबाराया भगवान परमात्मा या भूतलावरती का अवतरित होतो
का अवताराला येतो, त्याच्या अवताराची कारणमीमांसा या अभंगातून सांगतात. कशासाठी परमात्मा अवताराला येतो, तर याचं थोडक्यात उत्तर तुकोबाराय देतात. धर्माची स्थापना करण्यासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी परमात्मा अवतरित होतो. विठाल विठाल धर्म या शब्दाचं जर आपण चिंतन केलं तर या मृत्यूलोकामध्ये ऐका 2 वर्ग आपल्याला पाहता येतील. किती? 2. इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरी. हे शाळेतले आहेत बरं का, शाळेतले नाही. आपल्याला 2 वर्ग पाहिजे. कोणते? पहिला वर्ग आहे, एक वर्ग असा आहे धर्माचं त्याला ज्ञान नाही, धर्माच्या ठिकाणी तो अंध आहे, धर्माच्या बाबतीत तो त्या ठिकाणी झोपी गेलेला आहे, असा पहिला वर्ग आहे. आणि दुसरा वर्ग आहे त्याला मात्र धर्माचं ज्ञान आहे, त्यांच्या ठिकाणी मात्र धर्माची स्थापना करण्याची प्रवृत्ती आहे. विठाला विठाला पहिल्या वर्गाचं आपण चिंतन करू. पहिला वर्ग असा आहे की ज्याला धर्माचं ज्ञान नाही, ज्याला धर्म कळत नाही. हा कोण आहे? तर या मंडपामध्ये बसलेला आणि या जगतामध्ये मनुष्य म्हणून जो प्रगट झाला त्याला जीव, मनुष्य, मानव असं म्हणतात. या मानवाच्या बाबतीत जगद्गुरु तुकोबारांनी अवलोकन केलं, पाहिलं आणि तुकोबारांच्या एक गोष्ट लक्षात आली की हा समाज धर्माच्या बाबतीत अंध झालेला आहे. कसा झालेला आहे? अंध. यांना धर्माचं ज्ञान नाही. आणि म्हणून तर तुकोबाराच्या मुखातून अभंग बाहेर पडला. धर्म तो न कळे, धर्म तो न कळे, धर्म तो न कळे, धर्म तो न कळे. काय धाकीले डोळे, काय धाकीले डोळे, जीव भ्रमले या कामे, जीव भ्रमले या कामे. काय झाकले डोळे, काय झाकले डोळे, जीव भ्रमले या कामे, जीव भ्रमले या कामे. अधर्म तो न कळे, धर्म तो न कळे, धर्म तो न कळे, धर्म तो न कळे. जीव भ्रमणे या कामे, जीव भ्रमणे या कामे. काय झाकीले डोळे, काय झाकीले डोळे, जीव भ्रमले या कामे, जीव भ्रमले या कामे. धर्म तो न कळे, काय धाकीले डोळे. तुकोबाराय म्हणतात जीव भ्रमले या कामे. जीव म्हणजे मनुष्य, जीव म्हणजे जीव, जीव म्हणजे तुम्ही आम्ही सर्वजण आलो. मग जीवाला त्या ठिकाणी धर्माचं ज्ञान नाही, तो धर्माच्या बाबतीत त्या ठिकाणी अंध आहे. मग महाराज असा अंध असणारा जीव, त्या जीवाला त्या ठिकाणी संत महात्मे धर्माची जागृती देतात. विठाल विठाल धर्माची जागृती देतात, धर्माची शिकवण देतात. कशी देतात? माझे तुकोबाराया सांगतात. नका घेऊ हार, धर्म तोची सार. अरे बाबांनो, तुम्ही कर्माचं ओझ, प्रपंचाचं ओझ आपल्या खांद्यावरती, आपल्या डोक्यावरती घेऊ नका. का बरं? कारण या मृत्यूलोकामध्ये
धर्म हा सार आहे आणि या धर्माचं पालन सर्वांनी केलं पाहिजे. विठाला विठाला धर्माचे पालन सकळी सत्य करावे. धर्माचे पालन सकळी सत्य करावे. धर्माचे पालन सकळ करावे. शिर सर्वांगा प्रमाण शिर सर्वांगाचे मान यथा विधी कर चरण विधी जन्मजन धर्माचे पालन सकळी सत्य करावे. धर्माचे पालन सकळी सत्य करावे. धर्माचे पालन सत्य करावे. धर्माचे पालन सत्य करावे. शिर सर्वांगा प्रमाण यथाविधी कर चरण धर्माचे पालन सकळी सत्य करावे. सुभाष महाराज एकाना अर्थ लावला काय? सकळी म्हणजे सकाळच्या वेळेला दुपारी 12 वाजेपर्यंत धर्माचं पालन करायचं आणि 12 वाजल्यानंतर मग मात्र डाव्यावरती जायचं, बोकडं कापायचे, असा त्याचा अर्थ होत नाही. सकळी म्हणजे सर्वांनी त्या ठिकाणी तुम्ही आम्ही जीव म्हणून ज्यांना विचार आहे, ज्यांना ज्ञान आहे, त्या प्रत्येक मनुष्यानं धर्माचं पालन केलं पाहिजे. विठाला विठाला हो. मग कोणत्या कोणत्या धर्माचं पालन जीवानं करावं तर जगद्गुरु तुकोबाराच्या गाथेचं जर आपण वाचन केलं, पारायण केलं तर जवळपास 9 प्रकारचे धर्म आपल्याला तुकोबाराच्या गाथेमध्ये जीवाच्या संदर्भानं पाहायला मिळतील. पण तेवढे 9 जर सांगितले तर सकाळचे 9 वाजतील. म्हणून 3 धर्म प्रमुख मी जीवाचे सांगतो. पहिला धर्म आहे जीवानं काय केलं पाहिजे? नरदेह प्राप्त झाला त्यानं देवाला चित्तात साठवलं पाहिजे, हा पहिला धर्म आहे. दुसरा धर्म ज्याच्याकडे द्रव्य आहे, ज्याच्याकडे संपत्ती आहे त्यानं दान केलं पाहिजे, हा त्याचा धर्म आहे. आणि तिसरा धर्म मनुष्य जन्माला आपण आलो, मनुष्य जन्माला आल्यानंतर उचित काय, अनुचित काय, योग्य काय, अयोग्य काय, कर्तव्य काय, अकर्तव्य काय, धर्म काय, अधर्म काय, न्याय काय, अन्याय काय, नित काय, अनित काय, या सर्व गोष्टीचा विचार मनुष्यानं केला पाहिजे. विठाला विठाला पहिला धर्म जीवाला शिकवत असताना तुकोबाराय म्हणतात, बाबांनो तुमचा पहिला प्रमुख आणि मुख्य धर्म हा आहे. कोणता? तुम्ही देवाला चित्तामध्ये साठवा. कोणत्या देवाला? ज्या परमात्म्यानं तुम्हाला सुंदर असं शरीर दिले इंद्रिय प्रमाण पाहून घ्या, विस्तार करायला वेळ नाही. आपल्याला जीवदान दिला असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला तुम्ही चित्तामध्ये साठवा, हा तुमचा प्रमुख धर्म आहे. विठाला विठाला विठ्ठला 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 मुख्य धर्म देवची ती आदि अवसान अंती, आदि अवसान अंती, आदि अवसान अंती. आदि अवसान अंती, आदि अवसान अंती, आदि अवसान अंती. मुख्य धर्म देवचित्ती आदि अवसान अंती. आपण प्रत्येकानं जन्माच्या पहिल्या श्वासापासून
अखेरचा जो श्वास आहे तोपर्यंत त्या परमतत्वाला भगवंताला आपल्या चित्तामध्ये आपल्या हृदयामध्ये साठवलं पाहिजे. हा प्रमुख धर्म जीवाचा आहे. पण खरं सांगा बरं का पुरुष मंडळी, आपल्या चित्तात देव आहे का मुलं बाळ? काय आहे आपल्या चित्तामध्ये? देव आहे. मग चला माझ्याबरोबर आळंदीला. आपल्या चित्तात देव नाही, आपल्या चित्तात गवाळ आहे, गवाळ. प्रपंच आपल्या चित्तामध्ये त्या ठिकाणी साठवलेला आहे. विठाला विठाला किती प्रपंच साठवला. माणसं प्रपंचाच्या संदर्भानं दिवसा तर चिंतन करतातच करतात, प्रयत्न करतातच करतात, परंतु रात्रीही करतात. गोपाळ महाराज नुसतं रात्री करतात याच्यात विशेष काय नाही. मग स्वप्नात जरी गेले, झोप लागली आणि स्वप्न पडलं तरीही देवाचं पडत नाही, प्रपंचाचंच पडतं. विठाला विठाला. नगर जिल्ह्यामध्ये सेवा करण्याचा योग आणि सेवा करत असताना एक शेतकरी त्यांच्या चिंचेचा बाग आणि एक व्यापारी तो सौदा घेण्यासाठी गेले. सौद्यासाठी काही गावातली मंडळी आणि शेतकरी ही सर्वजण व्यापारी बसलेली होती. बसल्यानंतर सौदा सुरू झाला. शेतकऱ्यानं सांगितलं 1,00,000 रुपये. किती? 1,00,000. व्यापाऱ्यानं म्हणावं 80,000. शेतकरी म्हणू लागला 1,00,000. व्यापारी म्हणू लागला 80,000. शेतकरी म्हणू लागला 1,00,000. व्यापारी म्हणू लागला 80,000. 1,80,000 नाही हा, फक्त 80,000. मग 80,000 म्हटल्यानंतर शेवटी शेतकरी म्हणाला, हे पहा मी 80 काय 85 मध्येही सौदा करणार नाही. शेवटी 2 तास झाले पण सौदा मोडला. आणि सौदा मोडल्यानंतर मग हे बाबा घरी आले. व्यापारी घरी आल्यानंतर योगायोगानं तेच सेवेचे यजमान होते. त्यांच्या घरी त्या ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था होती. 7 ते 9 कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर त्यांच्या घरी फराळ केलं आणि त्यांना एक आसन टाकलं, मला एक टाकलं. आम्ही दोघंही त्या ठिकाणी झोपलो आणि झोपी गेल्यानंतर रात्री 12 वाजता, आज 2 वाजतील झोपायला, रात्री 12 वाजता काय झालं, अचानक ते म्हणू लागले सौदा मोडला, सौदा मोडला, सौदा. किती वाजता? कोण म्हणलं दुपारी 12 वाजता? रात्री 12 वाजता त्या ठिकाणी सौदा काय झाला, मोडला. मी थोडंसं पाणी घेतलं, तोंडावरती टाकलं, म्हटलं उठा, कशाचा सौदा? आणि मग त्यांनी मला सांगितलं, महाराज दिवसभर मी प्रपंचासाठी 2 पैसे कमवावे याचं चिंतन केलं आणि तेच चिंतन माझ्या चित्तामध्ये सुरू होतं आणि परिणाम असा झाला, त्याचंच स्वप्न मला पडलं. विठाला विठाला. दृष्टांत हा दृष्टांतासाठी नाही. हा वा ज्ञानोबारांची गोडवे आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, अगा जागता जव असी जे तेची राणी भावना भावी जे, डोळा लागत खेव देखिजे तेची स्वप्न. आपण दिवसा ज्या वस्तूचं चिंतन करू, ज्या गोष्टीचं चिंतन करू, तेच स्वप्नाच्या रूपामध्ये आपल्याला रात्री स्वप्नामध्ये येत असतं. म्हणजे त्या व्यापाऱ्यानं दिवसभर प्रपंचासाठी 2 पैसे कमवावे याचा विचार केला आणि परिणाम त्याला स्वप्न तेच पडलं. पण हा दृष्टांत मला दृष्टांतासाठी सांगायचा नाही. याचा सिद्धांत असा आहे, जर त्या व्यक्तीनं दिवसभर चिंतन ज्या चिंचेच्या व्यापाराचं किंवा व्यवसायाचं केलं, त्याचा परिणाम तो विषय त्याच्या चित्तामध्ये सारखा चिंतनामध्ये आला आणि परिणाम तेच स्वप्न त्याला पडलं. तसं जर आपण सदा सर्व काळ भगवंताचं चिंतन जर केलं तर का देव आपल्या स्वप्नात येणार नाही. विठाला विठाला. प्रमाण भरपूर आहेत पण मी आता विस्तार करत नाही. मला सांगायचं एवढंच, जीवाच्या चित्तामध्ये त्याचा प्रमुख धर्म आहे, त्यानं देवाला साठवलं पाहिजे. पण तरी आपण साठवत नाहीत. कोणत्या का होईना मार्गाने आपल्याला एकच अपेक्षा असते, काय, आपल्याला पैसा मिळावा. मग तो 1 नंबरच्या व्यवसायाने असेल किंवा 2 नंबर किंवा कोंबड्या पाळून असेल. विठाला विठाला. आता तुमचं नाही सांगत, आमच्या इकडचंच सांगतो बरं का वाळे महाराज. घनसावंगी तालुक्यातील एक सरपंच
मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये गेले आणि तिथं त्यांचे मित्र एक सरपंच होते. त्यांच्या घराची वास्तुशांती आणि वास्तुशांतीसाठी खऱ्या अर्थानं ही गावाकडून घनसावंगीवरून ही मंडळी आली आणि मुंबईला आल्यानंतर तो बंगला पाहिला, वास्तुशांती झाली, पूजा झाली. सुभाष महाराज 5 कोटीचा बंगला होता. किती? 5 कोटीचा. आणि 5 कोटीचा बंगला पाहिल्यानंतर घनसावंगीच्या सरपंचानं विचारलं, का हो 5 कोटीचा बंगला आणि तोही 2 वर्षात कसा उभा केला? ते म्हटले या दाखवतो तुम्हाला. आणि असं म्हणून मुंबईचे सरपंच आणि घनसावंगीचे सरपंच दोघं निघाले. समोर एक नदी होती. आपली जशी भीमा आहे ना तशी नदी होती. त्या नदीजवळ नेलं आणि सांगितलं, तो पहा नदी दिसते? हो दिसते म्हणे. त्या नदीवरती पूल आहे? हो म्हणे आहे. मग जो पूल होता ना त्या पुलासाठी 10 कोटी निधी आला होता. किती? 10 कोटी. पट्ट्यानं 5 कोटी खिशात घातला, 5 कोटीचा बंगला झाला. विठाला विठाला वास्तुशांती झाली. घनसावंगीचे सरपंच गावाकडे निघून गेले आणि 2 वर्षाचा कालावधी गेला आणि 2 वर्षानंतर घनसावंगीच्या सरपंचानं त्या ठिकाणी मुंबईच्या सरपंचाला फोन केला, आमच्याही घराची वास्तुशांती आहे, तुम्हाला दोघाला यावं लागणार. आणि म्हणून हे दोघंही आले महाराज. वास्तुशांती झाली, घर पाहिलं आणि घर पाहिल्यानंतर तो भव्य दिव्य बंगला पाहिला आणि विचारलं, सरपंच खेड्यामध्ये घनसावंगीसारख्या शहरामध्ये आणि तुम्हाला एवढा 5 कोटीचा बंगला कसा तयार केला म्हणे? तोही 2 वर्षात. तो म्हणे काही नाही, तुमचाच आदर्श घेतला. काय केलं? तुमचाच आदर्श घेतला. ते म्हणे कसं काय? या म्हणे दाखवतो. आणि तिथंही गोदावरी नदी होती. कोणती? गोदावरी. गोदावरी नदीजवळ त्या असणाऱ्या सरपंचाला नेलं. कोणत्या? मुंबईच्या. नेल्याबरोबर ते म्हणू लागले, हे पहा समोर नदी दिसते? हो दिसते म्हणे. नदीवरती पूल आहे. ते म्हटले पूल? अहो नदीवरती पूलच नाही. घनसावंगीचे सरपंच म्हटले अख्खाच खिशात घातला. विठाला विठाला असा आपला विषय महाराज. म्हणून आपल्या चित्तामध्ये देव साठवू शकत नाही. जर आपल्या चित्तामध्ये देव साठवावा असं जर आपल्याला वाटत असेल तर जगद्गुरु तुकोबारा त्यासाठी एक उपाय सांगतात. बाबांनो, अगोदर तुम्ही मुख्य धर्माचं पालन करा, आपलं हृदय त्या ठिकाणी निर्मळ करा आणि एकदा का तुमचं हृदय पवित्र झालं, मंगल झालं, मग तो परमात्मा तिथं येऊन राहतो. येऊनी गोपाळ राहे ते, येऊनी गोपाळ राहे ते, येऊनी गोपाळ राहे, येऊनी गोपाळ राहे ते, दुःखामनी चित्ता कराने निर्मळ, येऊनी गोपाळ राये तेथे, येऊनी गोपाळ राये तेथे, दुःखामनी चित्ता निर्मळ, येऊनी गोपाळ राये तेथे, येऊनी गोपाळ राये तेथे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवोणी गोपाळ राहे तेथे. आणि हेही विशेष आहे की हे प्रमाण गोपाळ महाराजांनीच दिलं. विठाला विठाला म्हणून जीवाचा पहिला धर्म आहे मुख्य धर्म देव चित्ती, आदी अवसान अंती. जीवाचा पहिला धर्म देवाला चित्तामध्ये साठवायचं आहे. जीवाचा दुसरा धर्म आहे, जीवानं ज्याच्याकडे पैसा आहे त्यानं दान केलं पाहिजे. आणि जर दान केलं नाही तर त्याची अवकळा झाल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला द्रव्य असता धर्म न करी, नागवला राजद्वारी. तुकोबाराया सांगतात, द्रव्य म्हणजे पैसा आहे, द्रव्य असता धर्म करी. जर धर्म केला मग मात्र त्याचं कल्याण आहे. द्रव्य असता धर्म न करी. जर आपण पैसा जवळ असून तो जर अशा परमार्थिक कार्यामध्ये, अशा मंडपासाठी देणगडी
मंदिराच्या बांधकामासाठी जर आपण वर्गणी दिली नाही, सप्ताहासाठी जर वर्गणी दिली नाही, तर त्याचा परिणाम आपली अवकाळा झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल काही माणसं फार जड असतात हाताला. किती जड असतात? आमच्या गावात एकानं 15 वर्षापूर्वी, मी लहान होतो तेव्हा, आता मोठा झालो असं काही नाही, पण वयानं लहान होतो. मग 15 वर्षापूर्वी एकानं 1 रुपया दिला. किती? 1 रुपया. आणि 1 रुपया दिल्यानंतर तो म्हटला आम्ही सर्वजण एक रुपया देऊ. आणि 1 रुपया दिल्यानंतर त्या ठिकाणी 7 दिवस सर्व परिवार सहकुटुंब जेवायला येऊ. बरं, जेवायला आल्यानंतर काल्याच्या दिवशी पाहुणे रावणे गोळा करून घेऊ आणि सर्व पाहुणे रावण्यांना प्रसादाला पंक्तीला जेवायला लावू. बरं, पाहुणे रावणे जेवले आणि जर प्रसाद उरला तर उरलेला बांधून घरी घेऊन जाऊ. बरं, घरी बांधून घेऊन जाऊ. एवढंच नाही, 7 दिवसानंतर सप्ताह पूर्ण झाल्यानंतर मिटिंगला हजर राहू आणि मिटिंगमध्ये हजर राहिल्यानंतर जर एका नाण्याची 50 पैशाची जर चूकभूल झाली तर दिलेला रुपया परत मागून. वारे वा, 15 माणसं घरातले जेवले, काल्याचा प्रसाद गोणीभर बांधून नेला, त्याचा रुपया कधी फिटला हो? पहिल्या 2 दिवसामध्येच फिटला ना. पण तरीही तो म्हणतो जर त्या ठिकाणी हिशोबामध्ये काही त्रुटी राहिली तर शेवटच्या दिवशी आम्ही आमचा रुपया परत मागं घेऊन जाऊ. असे जर असतील ते लवकरच नरकाला जातील. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकोबा राय ज्याच्याकडे द्रव्य आहे, हा वा, जे प्राप्तहीन लाय भोग भोगू. ज्ञानोबा म्हणतात हातीचे आपल्या हातामध्ये आहे ना द्रव्य देण्यासाठी, पण जर आपण दिलं नाही तर परिणाम, असताना जर दिलं नाही तर परिणाम आपल्याला पुढं अधोगती प्राप्त होईल. विठ्ठल विठ्ठल हो, द्रव्य असता धर्म न करी नागवला राजद्वारी. किती माणसं जड असतात हाताला सांगूच का? ऐका, वेळ झाली पण अगदी 2 मिनिटात सांगतो. एक जादूगार आपली जादू दाखवत होता. काय दाखवत होता? जादू. आणि जादू दाखवत असताना प्रसंग असा घडला, तो म्हटला हे पा गावकरी मंडळी, बहिरवाडीकर गावकरी मंडळी, मी तुम्हाला जादू दाखवणार आणि ती जादू अशी आहे, ती पाहिल्यानंतर तुम्ही मला मोठं बक्षीस देणार. असं म्हटल्यानंतर ते म्हटले दाखव बाबा. आणि मग त्यानं नाचायला सुरुवात केली. तो म्हटला हे पहा, मी माझ्या उजव्या हातावरती आणि एका उजव्या हातामध्ये काय करणार, पंचारती घेणार आणि पंचारती घेतल्यानंतर मी अर्धा तास नृत्य करणार. किती तास? अर्धा तास नाचणार. पण अर्धा तास जरी मी नाचलो तर माझा उजवा हात हलणार नाही. सर्व शरीर हलेल, मी नृत्य करेल, पण माझा उजवा हात मात्र असाच राहील. शक्य आहे का? नाही. पण त्याला शक्य होतं, ते आपल्याला शक्य नाही. आणि मग तो नृत्य करू लागला. वेळ कमी असल्यामुळे त्यानं अर्धा तास नृत्य केलं, उजवा हात हलला नाही. लोकाला आनंद वाटला. 500-500 रुपये दिले. किती? बक्षीस दिलं. 500-500 रुपये प्रत्येकानं दिले. तो जादूगारही महाराज जातीवंत होता. तो म्हटला हे पा, तुमचे 500-500 रुपये वसुलून घ्या. का बरं? कारण माझी जादू अजून पूर्ण झालेली नाही. मी जर पुढची जादू दाखवली तर तुम्ही मला गुलाबी नोट द्याल. कोणती? ती बंदच झाली महाराज, कुठं गेली काय मिळच नाही. ती गुलाबी नोट तुम्ही मला द्याल. आणि असं म्हटल्यानंतर ते म्हटले ठीक आहे. नृत्य सुरू झालं आणि पाहता पाहता काय केलं, उजव्या हाताच्या या तर्जनीवरती मेणबत्ती लावली. काय केली? पेटवली, प्रज्वलित केली आणि ती अशी समोर धरली. नृत्य करू लागले. काय करू लागले? कलाकार ते नृत्य करू लागले, कला सादर करू लागले. कला सादर करत असताना उजवा हात असाच होता, शरीर घामाघूम झालं. आणि मग मात्र लोकाला आनंद वाटला आणि खरोखर पुन्हा टाळ्या वाजवून स्वागत केलं. 2-2 हजाराच्या नोटी दिल्या. किती? 2-2 हजाराच्या. महाराज योगायोगानं मी तिथंच होतो. मी म्हटलं वा, भरपूर या कलाकाराला बक्षीस जमा झालेलं आहे. आणि आमच्या गावात सप्ताह सुरू होता. सप्ताहासाठी म्हटलं थोडासा हातभार लागेल. मी त्या गर्दीमध्ये समोर गेलो. ते पैसे त्या ठिकाणी नोटा गोळा करत होते. आणि गोळा करत असताना म्हटलं का हो, काय तुमचा हात आहे? म्हटलं फार मजबूत हात आहे. एक काम करा, आता एवढी वर्गणी तुम्हाला झाली, एवढं बक्षीस मिळालेलं आहे, आता यातलं थोडंफार काहीतरी दानधर्म
करा. आणि असं म्हणून मी पावती बुक समोर केलं. काय केलं? पावती बुक समोर केलं. जसं पावती बुक समोर केलं, आतापर्यंत सर्व शरीर शांत होतं, सर्व शरीर हालत होतं आणि उजवा हात शांत होता. आता मात्र उलट झालं. काय? सर्व शरीर शांत होतं आणि फक्त उजवा हात हलू लागला. दाने कापे हात नावडे देवी मात, नावडे देवी मात, नावडे देवी मात. दाने कापे हात नावडे देवीची मात, देवीची मात, देवीची मात. दाने कापे हात नावडे तेविशी मात. तुकोबाराय म्हणतात, काहीला दान करा म्हटलं की ती गोष्ट त्यांना सहन होत नाही. म्हणून द्रव्य असता धर्म न करी. म्हणून ज्याच्याकडे द्रव्य आहे त्यानं दान धर्म केला. उदास विचारे वेच करे, उदास विचारे वेच करे, उदास विचारे वेच करे, उदास विचारे वेच करे. जोडोनी आधन उत्तम मारे, उदास विचारे वेच करे, उदास विचारे वेच करे. जोडोन या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे. ज्याच्याकडे द्रव्य आहे त्यानं ते द्रव्य सत्कार्यामध्ये सत्पात्र पाहून त्या ठिकाणी दान केलं पाहिजे. हा जीवाचा दुसरा धर्म आहे. आणि जीवाचा तिसरा धर्म आहे उचित काय अनुचित काय हे जाणावं. उचित जाणावे मुख्य धर्म आधी, चित्त शुद्ध बुद्धी ठाई स्थिर. तुकोबाराय म्हणतात, उचित काय अनुचित काय हे जाणणं हा जीवाचा धर्म आहे. आता उचित काय? गावामध्ये सप्ताह सुरू आहे. वर्गणी देणं उचित आहे का लोकाला सांगणं बाबा हो वर्गणी देऊ नका, सप्ताहाला जाऊ नका, हे उचित आहे? कोणतं उचित आहे सांगा बरं? वर्गणी देणं उचित आहे का न देणं? वर्गणी देणं उचित आहे. देत नाहीत का इथं? नाही, बोलत नाहीत म्हणून म्हटलं. विठाला 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 विठाला. अहो तुम्ही आहेत म्हणून तर आम्ही आहोत. विठाला 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 विठाला. चांगल्या सत्कार्यामध्ये उचित काय अनुचित काय या गोष्टीचा विचार करून चांगल्या कार्यामध्ये आपण त्या ठिकाणी योग्य न्याय निर्णय देणं हे त्या ठिकाणी आपलं कर्तव्य आहे. यालाही अनेक दृष्टांत आहेत. पण तुम्ही म्हणाल महाराज आजचा विषय काय आणि तुमचा पाल्हाळ काय चाललाय, म्हणजे विषयांतर चाललंय, म्हणून मी बाकीचा विषय तुम्हाला सांगणार नाही. प्रमुख गोष्ट मला अशी सांगायची, धर्माच्या बाबतीत एक वर्ग आहे तो झोपी गेलेला, त्याला जीव असं म्हणतात. तो जीव, त्या जीवाला धर्माची जागृती तुकोबाराय देतात. बाबा तुझा पहिला धर्म आहे, तू त्या ठिकाणी काय कर, देवाला चित्तात साठव. नाही तुला साठवता आलं तर तुझं अंतकरण पवित्र करण्यासाठी दुसरा धर्म तू दान कर. तुला जर दान धर्म त्या ठिकाणी करता आला नाही तर तिसरी गोष्ट कमीत कमी योग्य काय, तमाखू खाणं योग्य का अयोग्य, मांस खाणं उचित का अनुचित, लावालाव्या करणं उचित का अनुचित, याच्या त्याच्या काड्या करणं उचित का अनुचित, कमीत कमी याचा तरी तू निर्णय विवेक आपल्याजवळ ठेव आणि परिणाम जीवाचं कल्याण करून घे. असे 3 धर्म जीवाला सांगितले. विठाला 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 विठाला. माझा विषय पहिला पूर्ण झाला. धर्माच्या बाबतीत जो अंध आहे त्याला जीव असं म्हणतात. किती अंध आहे सांगतोच. आपण जर धर्माच्या बाबतीत जागृत झालो नाही तर आपला कधी इराण, इराक आणि बांगलादेश होईल हे आपल्यालाही सांगता येणार नाही. न्यूज वाचा तुम्ही किंवा प्रत्येकानंच आपण टी व्हीवरती ती बातमी पाहिलेली आहे की एका महिलेवरती 144 माणसानं अत्याचार करावा. ही जर भूमिका होत असेल तर याला तुम्ही धर्म म्हणाल का अधर्म? अधर्मच आहे. आणि हा अधर्म जर आपल्याला थांबवायचा असेल
तर आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे आपण धर्माच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे. विठ्ठल 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 5 दिवसापूर्वी मी एक मुस्लिम व्यक्तीचा लेख वाचला. त्या लेखामध्ये व्हॉट्सअपला त्यानं असं लिहिलं होतं की खरं सांगा हिंदूंनो, माझा तुम्हाला प्रश्न आहे. आणि त्यानं 18 मुद्दे मांडले. त्याच्यात किती? 18 मुद्दे. तो व्यक्ती म्हणतोय खरंच आम्ही तुमचा धर्मनाश केला का? खरंच आम्ही तुमच्या धर्माचे विध्वंसक आहेत का? आणि त्यानं अनेक कारणं सांगितले, त्यापैकी 2 सांगतो. पहिलं कारण त्यानं दिलं, मला सांगा तुमची संस्कृती अशी होती. तो म्हणतोय, तुम्ही म्हणाल तुम्ही असं का म्हणता? तो म्हणतोय मला सांगा तुमची संस्कृती तुम्हाला काय सांगते? अंगभर कपडे घाला. किती? अंगभर. पूर्वीची माता माऊली काय करायची? 10 बार लुगडं म्हणायची, त्याला नाटी म्हणायची. ती अंगावरती परिधान करायची आणि परिणाम ती चोळी असायची बाबा, बरोबर ना? पूर्वीच्या काळात ती इथपर्यंत असायची. मग एवढं त्यांचं पूर्ण शरीर झाकलेलं असायचं. मग त्यानं प्रश्न केला, आम्ही तुमच्या माता भगिनींना येऊन सांगितलं का की आपरे कपडे घाला, जीन्सच्या पॅन्ट घाला? म्हणजे आपल्या धर्माचं पतन कोणी केलं? आपणच स्वतः केलं. दुसरा पुरावा त्यानं दिला, दुसरा मुद्दा मांडला. आपण त्या ठिकाणी काय करतो? पूर्वीच्या माता मावल्या कपाळभर कुंकू लावायच्या. किती? कपाळभर. आता राहिलं का? नाही. आता किती? आता तो धनी एवढा बारीक झाला महाराज. किती बारीक? तो असा दुर्भिन्न पाहावा लागतो. आहे का नाही? बरं त्याचे हाल किती बिचारायचे? कधी आरशाला, कधी कपाटामध्ये, कधी नालीमध्ये, कधी खिडकीमध्ये, कधी कंगव्याला, तर कधी साडीला. म्हणजे त्याची सर्व आव्हेलनाच. मग आपला धर्म इतर कोणीही नष्ट करत नाही. आपणच आपल्या धर्माच्या ठिकाणी जागृत नाहीत. म्हणून आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे आपण धर्माच्या ठिकाणी जागा असावं. विठ्ठल 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 आणि आज सुयोग असा चांगला, गुरुवारी बाबांच्या दर्शनाला गेलो आणि गेल्यानंतर सहज जोग महाराजांचं चरित्र माझ्याकडे होतंच, पण कुणाला तरी मी देऊन टाकलं. मग असं वाटलं जोग महाराजांचं चरित्र आपण घ्यावं आणि ते संस्थेमध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये त्यांचा एक अभंग वाचला मी जोग महाराजांच्या चरित्रातला. आणि आवडीचा अभंग जोग महाराजांचा कोणता? धर्माचे पाळण करणे पाखांड खंडन. आणि या अभंगावरती मी काही मुद्दे वाचले. तर त्यात बाबांनी असा उल्लेख केला की ज्या दिवशी धर्माची स्थापना करण्यासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी परमात्मा किंबहुना देव या भूतलावरती प्रगट होत असतात ना, त्या दिवशी केवळ आणि केवळ या समाजाला धर्मच सांगितला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल हो. त्यात असाही एक मुद्दा आहे. खरं सांगा मांस खाणं हा मनुष्याचा धर्म आहे? कुणाचा आहे? माणसाचा धर्म आहे का? नाही. तुकोबाराय म्हणतात, मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेविला, कोण त्याची करीळ कीव, जीवे जीवन येनती पुढील अशी पाजवी सुरी, आपुली चोरी अंगुळी, तुका म्हणे कुटी ती हाडे, आपुल्या नाडे रडतील. विठ्ठल 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 विठ्ठल. जे मांस खातात ना त्यांनी हा तुकोबारायचा अभंग वाचून घ्या सार्थ गाथ्यातून. आणि त्याचं 3रं चरण आहे. तुकोबाराय म्हणतात, पुढील अशी पाजवी सुरी. पूर्वीच्या काळात निशाणा असायचा काय, आणि त्याच्यावरती तलवार म्हणा, चाकू म्हणा, विळी म्हणा, खुरपं म्हणा, या सर्वांना काय केलं जायचं? पाणी टाकून धार लावली जायची. मग ती धार लावत असताना तुकोबाराय म्हणतात, पुढील अशी पाजवी, पाणी टाकून त्या सुरीला धार लावतो. आणि बाबा धार लावताना जर मधी करंगळी आली आणि ती कापेल असं त्याला वाटलं की तो आपुली चोरी काय करतो? आपली अंगुळी पाठीमागं काढतो. मला सांगा, ज्याला दुसऱ्याचा प्राण घ्यायला आनंद वाटतो त्याचा जर आपण गळा कापला तर बरं वाटेल का? नाही. सांगायचं मला एवढंच, मांस खाणं हा जीवाचा धर्म नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा झाला जीव की जो धर्माच्या बाबतीत अंध आहे. आणि वर्ग क्रमांक 2 जे मात्र धर्माच्या ठिकाणी जागृत आहेत, त्यामध्ये 2 प्रकार.
पहिले आहेत संत आणि दुसरा आहे देव. विठ्ठल विठ्ठल. धर्माच्या ठिकाणी जागा असलेला वर्ग कोणता असेल तर पहिलं नाव येतं संतांचं. संत या भूतलावरती धर्माची स्थापना करण्यासाठी प्रगट होतात. संतांच्या विभूती धर्माला अवतरती, धर्माला अवतरती, धर्माला अवतरती. धर्माला अवतरते, धर्माला अवतरते, धर्माला अवतरते. रक्षाया कारणे साधू होता ते अवतीर्णे, साधू होता ते अवतीर्णे, साधू होता ते अवतीर्णे. धर्मरक्षाया कारणे साधू अवतीर्णे, साधू अवतीर्णे, साधू अवतीर्णे. धर्म रक्षावया कारणे साधू होता ती अवतीर्णे, धर्म रक्षाया कारणे साधू होता ते अवतीर्णे. संतांच्या विभूती धर्मा लागे अवतरती, किंबहुना धर्मरक्षाया कारणे वाढता हा पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला. विठ्ठल 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 विठ्ठल. बाबा, तुमच्यासारखे जर पाठांतरावाले श्रोते ज्या दिवशी कीर्तनामध्ये बहुसंख्येनं तयार होतील ना, त्या दिवशी आम्हालाही अनेक ग्रंथाचं चिंतन करून या गादीवरती उभं राहावं लागेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण दुर्भाग्य असं आहे, एका गावात जास्तीत जास्त 5 निवडतात. किती? 5. जास्त जर संतांचा सहवास असला तर कमीत कमी 15. याच्यापेक्षा तुमची संख्या वाढत नाही. विठ्ठल विठ्ठल. गोपाळ महाराज जवळपास आता संस्था सुटून 10 वर्ष झाली. तर 12-13 पासून मी गायला जायचो कीर्तनात. पण माझं एक तत्व होतं, कीर्तनात गेल्यानंतर तिथं वक्त्यानं काय सांगितलं त्यातलं कमीत कमी अर्ध्या तासाचं तरी आपल्याला तशाला तसं तंतोतंत सांगता आलं पाहिजे. किती? कमीत कमी अर्ध्या तासाचं. आणि म्हणून त्याचा परिणाम आज जोग महाराजांच्या कृपेनं तुमच्या समोर उभा आहे. विठ्ठल विठ्ठल. संत त्या ठिकाणी धर्माची स्थापना करण्यासाठी प्रगट होतात. जर आपण प्रत्येक संताचा विचार केला तर आपली वेळ पुढे जाईल. पण ज्ञानोबारायांचं एक उदाहरण सांगून मी पुढे जातो. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला. कोणता? ज्ञानेश्वरी नावाचा. पण या ज्ञानेश्वरीला ज्ञानेश्वरी हे नाव दिलं नाही. मग इतर संतांनी जनाबाई महाराज असतील, चोखोबाराय असतील, नाथ महाराज असतील, या सर्व संतांनी या ग्रंथाला वेगळी वेगळी नावं दिली. नाथ महाराज म्हणतात, ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. ब्रह्मसाम्राज्य दीपिका या ग्रंथाचं नाव आहे. दुसरं नाव ज्ञानदेवी, तिसरं नाव ज्ञानेश्वरी, चौथं नाव भावार्थ दीपिका. असे अनेक नावं इतरांनी दिली, इतर संतांनी दिली. पण ज्या वेळेला ज्ञानोबारायांनी या ग्रंथाची लेखणी पूर्ण करण्यासाठी ज्या वेळेला हा ग्रंथ पूर्णत्वाला जाऊ लागला, त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात, श्री गुरु, आतापर्यंत मी त्या ठिकाणी जे काही बडबड केली ना,
जे काही तुमच्या कृपेनं बोललोय ते काय असेल तर त्याचं नाव आहे धर्म कीर्तन. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जीव उरले पायिक पण. म्हणजे ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी लिहिली, पण ज्या वेळेला हा ग्रंथ पूर्णत्वाला गेला त्यावेळेला ज्ञानोबाराय म्हणतात आतापर्यंत मी जी बोललोय ना ते केवळ आणि केवळ धर्माची स्थापना करण्यासाठी आणि धर्माची वाढ होण्यासाठी बोललेलो आहे. विठाला विठाला वाढावया सुख भक्तिभाव धर्म, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे, हे कुळाचारी नाम विठोबाचे. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, धर्म वाढावया सुख वाढावया, हे संत महात्मे या भूतलावरती येत असतात. विठाला विठाला नाथ महाराजांची एक ओवी सांगून पुढे जातो. नाथ महाराज म्हणतात जय धर्माची वाट मोडे अधर्माशी शीग चढे, तै आम्हा येणे घडे संसार स्थिती. नाथ महाराज म्हणतात ज्या वेळेला धर्माची वाट नष्ट होईल, अधर्म वृद्धिंगत होईल, अधर्म वाढेल, अशा वेळेला अधर्माचा नाश करण्यासाठी, अधर्माची पायधुळी करण्यासाठी आणि धर्माचा ध्वज उंच फडकवण्यासाठी आम्ही या भूतलावरती प्रगट होतो. विठाला विठाला पहिला वर्ग धर्माच्या ठिकाणी जागा असणारा त्यांना संत असं म्हणतात, आणि दुसरा वर्ग आहे त्याला देव असं म्हणतात. मग या देवाचा जर विचार केला तर या देवाचं ब्रीद वाक्य आहे, ते काय आहे तुम्हाला पुढं सांगतो. पण हा देव असा आहे, या देवाला धर्म काय अधर्म काय, न्याय काय अन्याय काय, उचित काय अनुचित काय, या सर्व गोष्टी कळतात. तुकोबाराया सांगतात आता धर्माधर्मी काही उचित माझे विचारावे हित, तुझ मी ठाऊका पतित शरणागत परी झालो. नाटाच्या अभंगामध्ये सांगतात, आणि या गावात नाट सांगितले तर निश्चितच या वारकऱ्याला आनंद वाटेल. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला आता धर्माधर्मी उचित, धर्मातलं उचित आणि अधर्मातलं उचित अनुचित परमात्म्याला त्या ठिकाणी कळत असतं. असा उचित अनुचित धर्म जाणणारा परमात्मा नव्हे नव्हे जो परमात्मा धर्ममय आहे. विठाला विठाला धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. धर्माची मूर्ती पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. तुकोबाराय सांगता देवा तू धर्ममय आहेस, धर्म स्वरूप आहेस, तुला उचित आणि अनुचित धर्म कळतो. असा धर्ममय असणारा परमात्मा, उचित धर्म अनुचित अधर्म जाणणारा परमात्मा ज्या वेळेला अधर्म वाढतो आणि त्या ठिकाणी धर्म लुप्त पावतो, अशा वेळेला अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी तो परमात्मा प्रगट होतो. हाच विषय जगद्गुरु तुकोबाराया शेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. धर्म रक्षा अवतार धर्म रक्षा अवतार धर्म रक्षा
राम अंबरुषे धर्मरक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना. का देव अवतरित होतो, का प्रकट होतो, त्याच्या अवताराची कारणमीमांसा जगद्गुरु तुकोबाराया प्रतिपादित करतात. धर्मरक्षावया अवतार घेशी, धर्माची स्थापना करण्यासाठी परमात्मा अवतरित होतो. मग किती रूपामध्ये तो परमात्मा प्रकट होतो, तर अनेक प्रकारचे अवतार भगवंतानं धारण केले. अनंत अवतार घेशी भक्ताकार अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कणवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. परमात्मा अनंत रूपामध्ये अनंत अवतार त्या ठिकाणी धारण करतो. मग किती अवतार भगवंतानं धारण केले, संख्या सांगायची झाली तर श्रीमद भागवतामध्ये 24 अवतार सांगितले. गर्ग संहितेमध्ये 6 अवतार सांगितले. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि परिपूर्णतम. किती झाले बाबा? 5 झाले का? परत मोजा. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि परिपूर्णतम. 6 झाले ना? वागणीत पक्क आहे तुमचं, पण उशिरात लेट करण लागला. 6 अवतार भगवंतानं धारण केले. त्यातला जो शेवटचा अवतार आहे त्याला म्हणतात परिपूर्णतम. या परिपूर्णतम अवताराची व्याख्या काय? यस्मिन् सर्वाणि तेजांशी विलियन्ति स्वतेजसी तम वदन्ति परे साक्षात परिपूर्णतमं स्वयं. तोच परिपूर्ण अवतार आजच्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता प्रगट होणार आहे. विठाला असा परमात्मा अनेक रूपामध्ये प्रगट होत असतो. आणि संत मालिकेचा जर विचार केला तर संत मालिका म्हणजे ही काही टी व्हीची मालिका नाही बरं का. संत मालिका म्हणजे संत परंपरा. थोडासा वाचार्थ लक्षार्थ लक्षात घ्या बरं का. एका सासूबाईनं सुनबाईला सांगितलं, सुनबाई पापड घे, भाजीत बस. आणि तिथं मेथीचा वाफा होता. कशाचा? मेथीचा. तिनं असे पापड हातामध्ये घेतले, टोपली घेतली बरं का गोपाळ महाराज, आणि ती भाजीत जाऊन बसली. कुठं? भाजीत. अरे वा सुनबाई, विठाला विठाला विठाला. संत मालिका म्हणजे संत परंपरा. या संत परंपरेमध्ये 10 अवताराला प्राधान्य दिलं. कोणते कोणते 10 अवतार? पहिला आहे मत्स्य कूर्म वराहश्च नृषोत वामनः रामो रामश्च कृष्णश्च बौद्ध कलकेच ते दशाः. विठाला 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 भगवंतानं पहिला अवतार घेतला संत मालिकेनुसार, तो आहे मत्स्य अवतार. का घेतला? द्राविड देशामध्ये कृतमाला नदीच्या तीरावरती सत्यव्रत नावाचा राजा, आणि तो त्या ठिकाणी सूर्यदेवताला अर्घ्य देत असताना त्याच्या असणाऱ्या ओंजळीमध्ये भगवान परमात्म्यानं मत्स्य अवतार धारण केला. दुसरा अवतार, ज्या वेळेला समुद्रमंथन प्रारंभ झालं त्यावेळेला समुद्रमंथन करत असताना त्या मेरू पर्वताला अचळ ठेवण्यासाठी, किंबहुना तो पाण्यामध्ये बुडत होता, त्याला आधार देण्यासाठी परमात्म्यानं कुर्म अवतार धारण केला. मत्स्य कुर्म वराहश्च. तिसरा अवतार आहे वराह अवतार. हिरण्याक्षाचा उद्धार करण्यासाठी परमात्म्यानं वराह अवतार धारण केला. चौथा आहे नृसिंह अवतार. हा अवतार भगवंतानं हिरण्यकश्यपूचा उद्धार केला आणि भक्तप्रल्हादाचं रक्षण केलं. विठाला विठाला विठाला. स्तंभ फोड पेट चिराया हिरण्यकश्यप का प्रल्हाद के लिए कहे भाई तुकया का. तुक कान्होबा महाराज म्हणतात,
भक्त प्रल्हादासाठी भगवंतानं काय केलं, स्तंभामध्ये प्रगट झाले आणि त्या असणाऱ्या हिरण्यकश्यपूचा उद्धार केला. चौथा अवतार. पाचवा अवतार सांगितला मत्स्य कुर्म वराहश्च नृसिंह वामनः. बळी नावाचा राजा उन्मत्त झाला, संपत्तीचा गर्भ त्याला झाला, मद झाला आणि परिणाम परमात्म्यानं वामन झाला भगवंत. बळी पाताळी घातला दैत्य. सहावा अवतार सांगितला राम. हा राम अवतार म्हणजे कोणता? परशुरामाचा अवतार की ज्यांनी 121 वेळा क्षत्रियरहित पृथ्वी केली. सातवा अवतार मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. खऱ्या अर्थानं तुमचं आमचं माझ्यासहित या लहान बालगोपाळांचं सर्वांचं भाग्य म्हणावं लागेल. 4.5 लाख रामभक्तांनी ज्या वेळेला बलिदान दिलं आणि अनेक लढाया ज्या प्रभू रामचंद्रांच्या त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठेसाठी किंबहुना मंदिर उभं व्हावं यासाठी झाल्या. तो सुवर्ण योग 22 फेब्रुवारी का? फेब्रुवारी या दिवशी आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं तो आपल्या जीवनातील सुवर्ण योग आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 8वा अवतार सांगतात कृष्ण. 9वा अवतार आहे बौद्ध आणि 10वा अवतार आहे कलंकी. विठ्ठल विठ्ठल. मग असे अनेक अवतार परमात्मा कशासाठी घेतो तर तुकोबाराय सांगता धर्मरक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना. मग आपल्या भक्तजनाचं पालन करण्यासाठी, दुष्टांचा संहार करण्यासाठी घे बोनिया चक्र गदा हाची धंदा करीतो. भक्ता राखे पायापासी दुर्जनाची संहारी. मग असा परमात्मा प्रगट झाला. मग त्यानं किती अवतार घेतले तर संत मालिकेतील 10 अवतार सांगतात. आणि ते कशासाठी घेतले तर अभंगाचं 2रं चरण. अंबरुषीसाठी 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 जन्म सोसिये अंबरुषीसाठी 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 जन्म सोसिये अंबरुषीसाठी 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 जन्म सोसिये अंबरुषीसाठी अंबरुषीसाठी रुचीसाठी जन्म सोसिये. हा दृष्ट निर्दाळी दृष्ट निर्दाळी अंबरुषीसाठी 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 जन्म सोसिये अंबरुषीसाठी 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 जन्म सोसिये. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई धर्मरक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना. अमरुषीसाठी जन्म सोशियेले दुष्ट निर्दाळिले किती एक. तो परमात्मा कशासाठी अवतार धारण करतो तर धर्माची स्थापना करण्यासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी. किती अवतार घेतले तर सांगतात संत मालिकेमध्ये 10 अवताराची गणना आहे. आणि त्या 10 अवताराचं कारण काय असेल घेण्याच्या पाठीमागचं तर अंबरीष नावाचा राजा ज्यानं युक्त संवत्सरो वीर दधार द्वादशी व्रतम
भागवतातील सविस्तर कथा पाहून घ्या. 1 वर्षापर्यंत त्यानं द्वादशीचं व्रत केलं आणि परिणाम त्या अंबरीषासाठी अंबरीषा कारणे द्वादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. दुर्वासांनी 10 गर्भवास अंबरीषा तुला भोगावे लागतील असा शाप दिला आणि परिणाम भगवान परमात्म्यानं ते 10 त्या ठिकाणी गर्भवास आपल्या स्वतःवरती घेतले. विठ्ठल 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 भक्ता कारणे घेतलीसे आली 10 गर्भवास सोसिवण माळी. ज्ञानोबा म्हणतात भक्तासाठी भगवंतानं काय केलं 10 गर्भवास दुर्वासाचे सहन केले. भक्ता कारणे म्हणजेच अंबऋषीसाठी जन्म सोशियले दुष्ट निर्दाळिले किती दुष्टांचा उद्धार केला त्याची गणना करता येणार नाही. काग बग रिठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडविली. बाळपणी रिठा रगडीला दाढे मारियले गाढे काग बग. अशा अनेक राक्षसांचा उद्धार भगवान परमात्म्यानं केला आणि असा असणारा परमात्मा अंबऋषीसाठी जन्म सोशी येले दुष्ट निर्दाळिले किती एक. आणि त्या परमात्म्याचं वर्णन कोण करतं. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोलसाच करी. देवा तुला वेद पुराण श्रुती स्मृती हे सर्व ग्रंथ तुला धन्य म्हणतील. संत महात्मे तुझी धन्यता गातील. हा समाज तुझी धन्यता गाईल. फक्त तू काय कर धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल. आपुला तू बोल म्हणजे तू जे आश्वासन दिलं कोणतं चांगला रस्ता बहिरवाडीपर्यंत येण्यासाठी करून देईल हे ना या देवाचं. देवानं जे आश्वासन दिलं देव म्हणतो यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे जे तुझं ब्रीद वाक्य आहे हे जे वचन आहे हे तुझं बोल आहे तू साच कर. आपुला तू बोल साच करी. आणि एकदा का तुझं बोलणं तू खरं केलं सत्यत्वाला तू तुझ्या बोलण्याला उतरला तर देवा तुला त्या ठिकाणी आम्हीच काय वेद श्रुती पुराण हे सर्व ग्रंथ त्या ठिकाणी तुझं चिंतन करील. तो काय म्हणे तुझं वर्णिते पुराणे होय नारायणे दया सिंधू. विठ्ठल 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 धर्म स्थापावया येथे यशी देवराया. तो परमात्मा केवळ आणि केवळ धर्माची स्थापना करण्यासाठी प्रगट होतो. मग तुम्ही म्हणाल महाराज हा भगवान परमात्मा धर्माची स्थापना करण्यासाठी प्रगट झाला. मग प्रगट झाला तो अनेक रूपामध्ये झाला पण आज मात्र या अष्टमी तिथीला श्रावण महिन्यामध्ये तो परमात्मा कृष्ण रूपामध्ये प्रगट होणार आहे. कोणत्या कृष्ण रूपामध्ये. प्रसंग असा झाला पापी जे अभक्त दैत्य ते मातले धरणीशी झाले ओझे त्यांचे दिधलासे त्रास ऋषी मुनी सर्वा न पूजिती देवा कोणी एक. कुणी देवाला पूजायला तयार नाही. अहो देवाची पूजा जर सुरू झाली तर ते घाई घाई करायचे. कशी देवाला गंध लावायला सुरुवात केली की देव एकदाच पाण्याच्या बकेटात टाकायचे. टाकले की तसेच परत त्या ठिकाणी ज्या काय म्हणतात त्याला देवपात्रामध्ये ठेवायचे आणि ठेवले की एका देवाला गंध लावत बसायचं नाही. का बरं. कारण देव 5चे 50. मग देवाला गंध कसा लावणार. मग तो गंध लावत असताना असा गंधगोळी उघडायची आणि एकदाच 5ही बोटं भरवायचे आणि या देवाला त्या देवाला त्या देवाला कुणाच्या नाकात कुणाच्या डोळ्यात देव धर्मलुप्त पाहू लागला. न पूजिती देवा कुणी एक. सांगूच का ऐका. एका सावकाराची पूजा सुरू होती. कुणाची सावकाराची. सहज सावकाराला आठवला अरे आपण तर त्या ठिकाणी पूजा करत आहोत पण आपण आपल्या मित्राला 10 वर्षापूर्वी 10,000 दिले. किती 10,000. ते आपण आपल्या सेवकाला सांगू आणि त्याला बोलावून घेऊ. सेवकाला पाठवलं वेळ कमी असल्यामुळं तो सेवक गेला. सांगितलं शामराव या गावचे ना या तिकडचे. शामराव तुम्हाला 10,000 रुपये आमच्या सावकारानं दिले होते तेवढे परत द्या. आणि असं म्हटल्यानंतर तो म्हटला कोण सावकार मी ओळखत
नाही, मी मोजत नाही. कधी दिले, काही लिखापड, काही पुरावा? तो म्हटला काही पुरावा नाही. त्या निरोप घेतला. तो म्हटला पैसे द्यायचे का न द्यायचे एवढं सांगा. तो म्हटला देणार नाही. लवकर घरी आला, वेळ कमी असल्यामुळं. सावकाराची पूजा सुरू होती. देवाला आंघोळी घातली, स्नान घातलं, स्वच्छ पाटावरती ठेवलं आणि ठेवल्यानंतर आता गंध लावायचा. काय करायचा? गंध लावायचा. आणि तेवढ्यात कोण आलं? सेवक आला. सेवकाला विचारलं, का रे बाबा, श्यामरावनं पैसे दिले का? तो म्हटला मालक. तो म्हटला कोण? सावकार. मी त्याला ओळखत नाही. असं म्हटल्यानंतर त्याचं महाराज सुरू होतं. काय? गंधगोळी उघडण्याचं काम सुरू होतं. तो म्हणू लागला, अरे सेवका, पै 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 करून पैसा मिळवला. काय केलं? पै पै करून पैसा मिळवला. पण काय? जवळचा असणारा मित्र, जवळच्या मित्रानं केसानं गळा कापला. कशानं? केसानं गळा कापला. जाऊ दे म्हणे, पण आता इथून पुढं जर कोणी आपल्याला पैसे मागितले, कानाला खडा, कानाला खडा. अरे पण एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीनं या भगवत सृष्टीमध्ये एखाद्याच्या पाठीत मारावं. कुठं? पाठीत मारावं, पण कुणाच्या पोटात मारू नये. जाऊ दे, जोपर्यंत मनगटात ताकद होती, दंडामध्ये ताकद होती, तोपर्यंत आपण पैसा कमवला. आता भरपूर आहे, पण शेवटी जे आपल्या नशिबात असतं, जे आपल्या भाग्यात असतं, ते कोणी नेईल का? काय सुरू आहे? अशी आपली पूजा आहे महाराज आत्ताची. मी तेव्हाच सांगतोय, तेव्हा तर न पूजिती. देवपूजा जर कोणी करू लागलं तर कंसाची शेणा जायची आणि ती पूजा बंद करायची. करावं काय? आणि मग बुडविला धर्म, अधर्म झाला फार, धर्म रक्षा वया अवतार घेशी. इथं मला सांगायचंय, बुडविला धर्म, अधर्म झाला फार, सोसवेना भार मज आता. आणि गायीच्या रूपामध्ये पृथ्वी, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय, नेत्री वाहे तोय सांग तसे. आणि नामा म्हणे आता करतील स्तुती, सावधान चित्ती परिसावे. भगवान परमात्म्याची स्तुती करणार आहेत आणि तो परमात्मा प्रगट होणार आहे. कशी भगवंताची स्तुती करायची? एकदा सर्वांनी माझ्या पाठीमागं म्हणायचा. या श्री अनंता मधुसूदना, श्री अनंत मधुसूदना, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना, जगव्यापका जनार्दना, अनंत गणा अविनाशा, अनंत गणा अविनाशा, सकळ देवाधी देवा, सकळ देवाधी देवा, कृपाळुवाजी केशवा, कृपाळवाजी केशवा, आनंदा महानुभवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सहजरूपा, सदाशिवा सहजरूपा, नामा म्हणे ऐशे करिता स्तवण, तोषला भगवान क्षीराभीत. परमात्मा त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि परमात्मा आता सर्वांना सांगू लागले, यादव समग्र वारे तुम्ही. रुक्मिणी मातेला सांगितलं कौंडण्यपुराशी जावे तुम्ही, बलभद्राला सांगितलं तुम्ही यादव व्हा. आणि असा सर्वांना नामा म्हणे सर्व विचार करून अवतार घेण्यासाठी सर्व त्या ठिकाणी सिद्ध झाले. आणि आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षेल ब्राह्मण गायी भक्त. आणि पाहता पाहता त्या ठिकाणी मंद मंद पडे पाऊस. पाऊस पडू लागला. मयुरादी पक्षी नृत्य करिता ती, नद्या वाहता ती दोही थड्या, नद्या वाहू लागल्या. नद्या वाहत असताना मग परमात्मा त्या ठिकाणी प्रगट होणार आहेत. कोणता तो पर्व काळ आहे, कोणता दिवस आहे, कोणती तिथी आहे, कोणता महिना आहे, या सर्वाचा विस्तार त्या ठिकाणी एका अभंगामध्ये नामदेव महाराज करतात. तो अभंग आपल्यासमोर गायला जाईल. तोपर्यंत लवकरात लवकर फुलं वाटायची आणि पुष्पवृष्टी करायची. दशरथे मारिला तोची होता मास, दशरथे मारिला तोची होता मास, मारिला तोचे होता मास, दशरथे मारिला तुझे होता मास, वर्षा ऋतू
असे कृष्ण पक्ष वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष वसुनाम तिथी बुधवार वसुनाम तिथी बुधवार सुख सांगते परीक्षिते सुख सांगतसे परीक्षिते सुख सांगतसे परीक्षिते रोहिणी नक्षत्र दोन प्रहर रोहिणी नक्षत्र दोन प्रहर पाया खाली अस्त्र रक्ष पाळा पाया घाली अस्त्र रक्ष पाळा माया घाली अस्त्र रक्ष पाळा नवग्रह अनुकूल सर्वांचे जे मूळ नवग्रह अनुकूल सर्वांचे जे मूळ वसुदेव कपाळ धन्य धन्य वसुदेव कपाळ धन्य धन्य वसुदेव कपाळ धन्य धन्य दयाचा हा वंश तयासी आनंद दयाचा हा वंश तयासी आनंद माझ्या कुळी गोविंद अवतरला माझ्या कुळी गोविंद अवतरला माझ्या कुळी गोविंद अवतरला आयोनी संभव नोहे काय श्रग आयोनी संभव नोहे काय रामयाचा स्वामी प्रगटला रामयाचा स्वामी प्रगटला रामयाचा स्वामी प्रगटला वसुनाम तिथी बुधवार सुख सांगत से परीक्षिती सुख सांगत से परीक्षिते सुख सांगत से परीक्षिते कुंडली कमरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय विठ्ठला 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 झाला आनंदी आनंद झाला आनंदी आनंद टाळी, टाळी. झाला आनंदी आनंद झाला आनंदी आनंद अवतरले गोविंद झाला आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला आनंदी आनंद अवतरले गोविंद अवतरले गोविंद झाला आनंदी आनंद झाला आनंदी आनंद आनंदी आनंदी आनंद झाला आनंदी आनंद अवतरले गोविंद माझ्या पाठीमाग म्हणाल का हा झाला आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला पुरुष मंडळी इकडे करा कॅमेरा झाला आनंदी आनंद अवतरले गोविंद झाला आनंदी आनंद अवतरले गोविंद झाला आनंदी आनंद झाला आनंदी आनंद क्या बात है ते अष्टमी गोपाळ आनंदली मही भार गेला सकळही तुका म्हणे कंसा
आठ भोवीला ओळसा, असा सर्वत्र त्या ठिकाणी आनंदाचा उत्सव त्या ठिकाणी साजरा केलेला आहे. तो परमात्मा आता त्या ठिकाणी कंसाच्या कारागृहात प्रगट झाला, पण त्याला तिथं ठेवायचं नाही. आणि आपण का त्याला तिथं ठेवलं तर तो आपली भिवंडी केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपलं कल्याण करायचं. अगदी 10 मिनिटं ऐका बरं का. तुम्ही जर बडबड केली तर मी सोडून देईल कीर्तन. विठाल 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 भगवान परमात्मा प्रगट झाले. महिना कोणता होता? दशरथे मारेला तोची होता मास. कोणता महिना होता? दशरथे मारेला. असा महिना आहे का कॅलेंडरमध्ये? मोजा बरं. इंग्रजी मोजा मराठी मोजा. दशरथे मारेला मास आहे का पा? चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन जानेवारी डिसेंबर पाहून घ्या. त्याच्यामध्ये आहे का? नाही. मग दशरथे मारिला याचा लक्षार्थ घ्यायचा. म्हणजे काय करायचा? अर्थाचा अध्यास घ्यायचा. दशरथानं मारलं. कुणाला मारलं? श्रावणाला. श्रावण महिना दशरथे मारेला तोची होता मास. 6 ऋतू आहेत. वर्षा ऋतू, 6 ऋतूपैकी वर्षा नावाची ऋतू होती. 2 पक्ष आहेत ज्यांचे तुम्ही झेंडे घेऊन फिरता. येऊन 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 ते ना या ते वेगळे, हे पक्ष वेगळे. त्या 2 पक्षापैकी कृष्ण पक्ष, तिथी कोणती होती? शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष 2 आहेत. त्यापैकी कृष्ण पक्ष होता. कृष्ण पक्ष तिथी कोणती होती? एका पक्षामध्ये 15 तिथी असतात, तर त्यामध्ये वसुनाम तिथी होती. कोणती? पहा बरं आता मोजा तुम्ही. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावस्या किंवा पौर्णिमा. एका महिन्यामध्ये एकच येत असते. मग पौर्णिमा. अशा 15 तिथ्या झाल्या. मग या 15 तिथीमध्ये तुम्हाला वसुनाम तिथी आढळली का? घरी जाऊन कॅलेंडरमध्ये पहा. वसुनाम तिथी नाही. इथंही अर्थाचा अध्यास लावायचा. कसा लावायचा? वसुनाम म्हणजे अष्टवसू आहेत, तर अष्टवसू म्हणजे अष्टमी तिथी. अष्टमी तिथी 7 वार आहेत. 7 वारापैकी बुधवार असे. आणि कोण सांगतंय? मी नाही सांगत, मी तर तुम्हाला सांगतोयच. पण शुक सांगत असे परीक्षिती. 27 नक्षत्र 27 आहेत ना बाबा. 27 नक्षत्रापैकी रोहिणी नक्षत्र आणि मध्यरात्री 2 वाजता, बरोबर ना? हा 12 वाजता. मध्यरात्र 12 वाजता होते. मध्यरात्री 12 वाजता भगवान परमात्मा प्रगट झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. परमात्मा प्रगट झाले. आणि मग भगवंतानं सांगितलं काय करा? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला माया उपजली ते देवी मज येते. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. परमात्म्यानं सांगितलं बाबा मला इथं ठेवू नका. पण वसुदेवजी म्हणू लागले अरे कृष्णा, हातापायामध्ये बेड्या आहेत, कसं उचलायचं? आता ते उद्या आहे का? उचलेला कमळापती, पायीची बंधने गळती. आणि मग निघाले. पूर चढला अचाट, त्याची लाविला अंगुष्ट. तोरे आला नंदा घरी, निद्रिस्त त्या नरनारी. ठेवी तो तेथे वसुदेवाला, माया घेऊन निघाला. भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये नंदाच्या अंगणामध्ये यशोदा मातेच्या जवळ माया प्रगट झालेली होती. त्या मायेला उचललं आणि मथुरेत आले. जसे मथुरेत आले तिथं काय झालं? रडे माया करिया कांत, नामा म्हणे उठती दूत. माया रडू लागली, आकांत करू लागली. आणि मग तोरे धाव घाली, पाहे कन्या उपजली. आता पुढचा विस्तार मला करायचा नाही. परमात्म्याला आपण गोकुळामध्ये आणून ठेवलं, पण आता त्याला थोडासा आनंद दिला पाहिजे.
परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाला आणि प्रगट झाल्यानंतर गवळणीमध्ये चुळबुळ सुरू झाली. एक गवळण दुसऱ्या गवळणीकडे आली. ती म्हटली, अगं तुला माहिती आहे का, खालच्या गल्लीतली शांताबाई, तिचा 25 स्कोर आहे. किती? दुसरी म्हणली, अगं तिचं काहीच नाही, तिच्या खालची तिचा 28 आहे, तिची तर गॅरंटीच नाही. अगं तिचं जाऊ दे, ती खालच्या बाई आळीची ठकूबाई, तिला तर बेडच भेटला नाही. अशी चर्चा ही कोरोनामध्ये सुरू होती. आणि तिथं त्या ठिकाणी महाराज त्या गवळणी एकमेकीला सांगू लागल्या. काय सांगतात गोपाळ महाराज? गवळण म्हणती, गवळण म्हणते, गवळण म्हणते, गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणते, गवळण म्हणते, गवळण म्हणते, गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला रे पुढे साठेवाडी सोडवडे, सावित्री पुढे साठेवाडी सोडवडे. गवळण म्हणते, गवळण म्हणते, गवळण म्हणते, गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, यशोदेला, कृष्ण भगवान की जय. परमात्मा प्रकट झाला. सर्व नंद घर आनंद भयो, जे कणही आला की सर्व त्या ठिकाणी आले. महाराज आनंदी आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुडिया तोरणे करती कथा गाते गाणे. गाणे गाऊ लागले. कोणते? डीजे लावून. डीजे वाले बाबू ते नाही ते गाणे नव्हत्या म्हणत. मग कथा वाचू लागल्या, पुराणं वाचू लागल्या, कोणी पोथ्या वाचू लागल्या. जी देवाची आणि संतांची गाणी आहेत ती सर्व गाणी या असणाऱ्या गोपिका गाऊ लागल्या. असा आनंदी आनंद त्या ठिकाणी गोकुळात झाला. अशी भगवान परमात्म्याच्या जन्माची कथा आपण जन्म उत्सव आज खऱ्या अर्थानं श्रवण केलेला आहे. याच दिवशी मध्यरात्री श्रावण महिन्यामध्ये बुधवार या दिवशी रोहिणी नक्षत्रावरती भगवान परमात्मा मध्यरात्री 12 वाजता प्रगट झाले. त्या परमात्म्याच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करूया आणि एकदा त्या भगवंताचं भजन करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हरे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, गोपाला देवकीनंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. ज्ञानेश्वर श्री गुरु गणेश्वर माऊली, गणेश्वर माऊली. हात वर करा, हात. तुका
धर्मरक्षावयासाठी देवासही आटी जन्म घेणे, देवालाही प्रयत्न करून त्या ठिकाणी जन्म घ्यावा लागतो, असा परमात्मा आज त्या ठिकाणी या श्रावण महिन्यामध्ये प्रगट झालेला आहे. ही झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, ज्ञानोबारांच्या, तुकोबारांच्या, जोग महाराजांच्या चरणी आणि त्या परंपरेतील सर्व गुरुजन सर्वांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. उपस्थित ही सर्व गायक मंडळी, गोपाळ महाराज असतील, गणेश महाराज असतील, दिलीप महाराज असतील, आदरणीय आमचे सुभाष महाराज असतील, या बाजूला एकनाथ महाराज असतील, आणि ज्यांनी मला बोलवलं, खरं तर ते प्रवृत्तीवर नाहीतच, असे आमचे निवृत्ती बाबा, खरंच भजनावरती फार त्यांचं प्रेम, आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून आपल्या या बहिरवाडी या गावामध्ये येण्याचा योग लाभला. ही झालेली सेवा सर्वांच्या चरणावरती समर्पित